तर आज आपल्याला टॅक्झोनॉमी काय आहे त्याच्याबद्दल आपल्याला आज डिटेलमध्ये त्या ठिकाणी थोडीशी माहिती घ्यायची आहे. त्याचबरोबर सिस्टमॅटिक्स काय आहे ते सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. मग त्याच्या अगोदर आपण क्लासिफिकेशन काय आहे ते आपण पाहणार आहोत. आपण त्या ठिकाणी काल जे प्रिन्सिपल्स आहेत कशाचे, नॉमेनक्लेचर म्हणजे जे सायंटिफिक नेम आहे किंवा बायोलॉजिकल जे नेम आहे त्याचं त्या ठिकाणी रूल्स किंवा प्रिन्सिपल्स कोणते आहेत तर त्याच्याबद्दल आपण माहिती घेतलेली आहे. अँड टुडे वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द क्लासिफिकेशन. नंतर त्या ठिकाणी टॅक्झोनॉमी काय आहे त्याच्याबद्दल माहिती घ्यायची आहे आणि त्याचबरोबर टॅक्झोनॉमी आणि सिस्टमॅटिक्स काय आहे. तर सगळ्यात अगोदर आपण पाहूया क्लासिफिकेशन त्या ठिकाणी काय आहे. क्लासिफिकेशन, व्हॉट इज मेन बाय क्लासिफिकेशन. आपण त्याला बायोलॉजिकल क्लासिफिकेशन असे म्हणू शकतो. बायोलॉजिकल क्लासिफिकेशन, बायोलॉजिकल क्लासिफिकेशन द प्रोसेस ऑफ डिवाइडिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इनटू ग्रुप अँड सबग्रुप इनटू कन्व्हिनियंट कॅटेगरी. त्या प्रोसेसला आपण त्या ठिकाणी क्लासिफिकेशन किंवा त्याला साध्या भाषेमध्ये बायोलॉजिकल क्लासिफिकेशन, जैविक, त्याला आपण त्या ठिकाणी क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरण, म्हणजे सजीव जे आहेत त्यांचं वर्गीकरण असं म्हणत असतो. बघा, द प्रोसेस ऑफ डिवाइडिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, द प्रोसेस ऑफ डिवाइडिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स into group and subgroups, this process is called, आपण त्यालाच म्हणतो बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. मग आता बायोलॉजिकल क्लासिफिकेशन काय आहे हे आपल्या लक्षामध्ये आलेलं आहे. म्हणजे सजीवांचं काय करायचं आहे, आपल्याला वर्गीकरण करायचं आहे, त्यांना डिवाइड करायचं आहे. कशासाठी मला सांगा. इट इज व्हेरी इम्पॉसिबल किंवा इट इज ऑलमोस्ट इम्पॉसिबल टू कॅटेगराइज किंवा टू स्टडी ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. आपल्या पृथ्वी तलावर जेवढे सजीव आहेत त्या सर्वांचा अभ्यास करणं एकंदरीत त्या ठिकाणी जवळपास अशक्य आहे. परंतु आपण त्यांची कॅटेगरी जर केली, त्यांना जर आपण त्या ठिकाणी डिवाइड केलं, त्यांचं वर्गीकरण केलं, तर आपण त्यांचा त्या ठिकाणी टप्प्याटप्प्याने त्यांचा अभ्यास आपण करू शकतो. तर लक्षात ठेवायचे आहे आपल्याला डेफिनेशन काय आहे. द प्रोसेस ऑफ डिवाइडिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इनटू ग्रुप अँड सबग्रुप इज कॉल्ड, त्यालाच म्हणतो आपण त्या ठिकाणी बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. मग आता या ठिकाणी आपल्याला पुढे पाहायचं आहे की आता ज्या कॅटेगरीज आहेत, म्हणजे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्या काही कॅटेगरीज आहेत. म्हणजे कॅटेगरी म्हणजे काय, समजा लक्ष द्या. आता समजा डॉग आहे बघा, त्याचबरोबर काय आहे, कॅट आहे, किंवा आपण सांगू शकतो व्हीट आहे, किंवा आपण सांगू शकतो मॅमल्स आहे, किंवा त्या ठिकाणी आपण सांगू शकतो प्लांट्स आहे, बरोबर आहे, एक्सेट्रा. म्हणजे मला सांगा, किंवा त्या ठिकाणी राईस आहे. आपण म्हणजे असे विविध प्रकारचे एक्झाम्पल सांगू शकतो. दीज आर द कॅटेगरीज ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. आता डॉग असल, कॅट असल, व्हीट असल, राईस असल, मॅमल्स असल, प्लांट्स असल, ॲनिमल्स असल. दीज आर द कॅटेगरीज ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. म्हणजे जे सजीव आहेत त्यांच्या काय आहेत, कॅटेगरीज आहेत. मग आता कॅटेगरीज म्हणजे लक्ष द्या, कॅटेगरीज म्हणजे काय, समजा त्यांच्या त्या ठिकाणी काय त्या कॅटेगरी म्हणजे आपण त्यांना डिवाइड केलेला आहे आणि त्यांना कॅटेगरी मध्ये टाकलेला आहे, गटामध्ये आपण त्यांना विशिष्ट टाकलेला आहे. मग आता मला सांगा, आता एक विशिष्ट आपल्याला काय करायचंय, सायंटिफिक नेम द्यायचा आहे त्या कॅटेगरीला. तर आपण त्यावेळेस आपण त्याला टॅक्सा असं म्हणत असतो. काय बोलतो बघा, टॅक्सा नाही, काय म्हणतो आपण त्याला टॅक्सा. आपण त्याला टॅक्सा नाही म्हणायचं, किंवा आपण त्याला टॅक्सा असं म्हणत असतो, किंवा टॅक्सी नाही. बघा टॅक्सा. तर टॅक्सा काय एक प्रकारची कॅटेगरी आहे, किंवा कॅटेगरी जी आहे त्याला सायंटिफिक नेम आपण काय सांगू शकतो, त्याला आपण सांगू शकतो टॅक्सा. अँड टॅक्सा इंडिकेट डिफरंट कॅटेगरीज ॲट डिफरंट लेवल्स, किंवा इंडिकेट कॅटेगरीज ॲट व्हेरी डिफरंट लेवल्स. जसं की त्या ठिकाणी समजा आपण डॉगचा विचार केला, तर डॉग काय झाली, एक कॅटेगरी झाली.
डॉग हा एक काय आहे, टॅक्सा आहे, कॅक्सा नाही, टॅक्सा. किंवा प्लांट्स काय झालं, एक प्रकारचा टॅक्सा. किंवा वीट काय आहे एक प्रकारचा टॅक्सा आहे. किंवा लक्ष द्या, राईस काय एक प्रकारचा टॅक्सा, नॉट कॅक्सा. तर या ठिकाणी मला सांगा, तर टॅक्सा काय करत आहे, कॅटेगरीला एका विशिष्ट लेवलला, डिफरंट लेवलला काय करत आहे, तो इंडिकेट करत आहे. तर हे सगळे काय आहेत, टॅक्सा आहेत. आता मला सांगा, समजा आपण डॉगचा विचार केला तर तुम्ही सांगितलं त्याला ते मॅमल्स आहे. तर मला सांगा, मॅमल जर विचार केला तर काय झालं, वेगळं म्हणजे डिफरंट लेवलला टॅक्साने काय केले, त्याला इंडिकेट केलेलं आहे त्या कॅटेगरीला. म्हणून काय आपल्याला आहे, टॅक्सा इंडिकेट कॅटेगरीज ऍट डिफरंट लेवल्स. ओके. तर पुढे त्या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे बघा. आता आपण त्या ठिकाणी टॅक्झॉनॉमी काय आहे ते पाहायचं आहे आपल्याला. टॅक्झॉनॉमी, व्हॉट इज मेंट बाय टॅक्झॉनॉमी. टॅक्झॉनॉमी काय आहे ते आपल्याला पाहायचं आहे. टॅक्झॉनॉमी काय आहे बघा. म्हणजे या ठिकाणी समजा आता जे ऑन द बेसिस ऑफ कॅटेगरायझेशन किंवा ऑन द बेसिस ऑफ कॅरेक्टरायझेशन, कॅरेक्टरिस्टिक्स, त्या कॅरेक्टरिस्टिक्सच्या बेसिसवर ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कॅन बी कॅटेगराइज्ड इनटू डिफरंट टॅक्सा. म्हणजे जेवढे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांना आपण कॅटेगरीमध्ये म्हणजे डिफरंट टॅक्सा त्या लेवलला आपण त्यांना कॅटेगरीमध्ये डिवाइड करू शकतो. म्हणजे ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कॅन बी कॅटेगराइज्ड इनटू डिफरंट टॅक्सा एंड दिस प्रोसेस ऑफ क्लासिफिकेशन इज कॉल्ड टॅक्सोनॉमी. क्या बोलने का उसको, टॅक्सोनॉमी. त्यालाच आपण टॅक्सोनॉमी असं बोलत असतो. म्हणजे काय आहे तर आपल्याला अंडरस्टँडिंग करून घ्यायचं आहे, समजून घ्यायचं आहे. ऑल द ऑर्गॅनिझम्स किंवा ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कॅन बी कॅटेगराइज्ड इनटू डिफरंट टॅक्सा अँड दिस प्रोसेस ऑफ क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इज द टॅक्सोनॉमी. त्यालाच आपण टॅक्सोनॉमी असं बोलत असतो. आले का लक्षात, टॅक्सोनॉमी म्हणजे काय आहे ते एक लक्षात ठेवायचं आपल्याला. तर आता बघा, व्हॉट आर द प्रोसेसेस दॅट आर बेसिक टू टॅक्सोनॉमी. म्हणजे टॅक्सोनॉमी साठी बेसिक अशा कोणत्या प्रोसेसेस आहेत तर त्या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. कॅरेक्टरायझेशन, कॅरेक्टरायझेशन त्या ठिकाणी असं कॅरेक्टरायझेशन, कॅरेक्टरायझेशन किंवा कॅरेक्टरिस्टिक्स त्या ठिकाणी आहे कॅरेक्टरायझेशन. त्याचबरोबर बघा आयडेंटिफिकेशन, आयडेंटिफिकेशन, नंतर त्या ठिकाणी आहे क्लासिफिकेशन, क्लासिफिकेशन. बघा लक्षात ठेवा, कॅरेक्टरायझेशन त्याचबरोबर आहे आयडेंटिफिकेशन, त्याचबरोबर त्या ठिकाणी आहे क्लासिफिकेशन आणि शेवटची आहे नॉमेनक्लेचर, नॉमेनक्लेचर. तर तुम्हाला विचारलं व्हॉट आर द प्रोसेसेस दॅट आर बेसिक टू टॅक्सोनॉमी. टॅक्सोनॉमीचं बेसिक काय आहे ते आपल्याला लक्षात ठेवायचे. कोणत्या प्रोसेसेस आहेत बेसिक, तर ह्या 4 प्रोसेसेस त्याच्या बेसिक आहेत ते लक्षात ठेवायचं आहे. कॅरेक्टरायझेशन, आयडेंटिफिकेशन, क्लासिफिकेशन अँड नॉमेनक्लेचर. यस, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. CICN. तर असं जर आपण लक्षात ठेवलं तर ते आपल्या लक्षात राहणार आहे. तर या 4 प्रोसेसेस आहेत. तुम्हाला 4ही दिल्या आहेत तर त्या ठिकाणी आपल्याला ऑल ऑफ दिस किंवा वरील पैकी सर्व आहे असं सांगायचं आहे. बघा परत, कॅरेक्टरायझेशन, आयडेंटिफिकेशन, क्लासिफिकेशन अँड नॉमेनक्लेचर. दीज आर द बेसिक प्रोसेसेस किंवा त्या ठिकाणी बेसिक आहे कशाचं, टॅक्सोनॉमीचं. म्हणजे जी टॅक्सोनॉमी आहे त्याचं काय आहे, बेसिक प्रोसेसेस आहेत. ओके, यस. आता आपल्याला त्या ठिकाणी सिस्टमॅटिक्स काय आहे ते पाहायचं आहे. व्हॉट इज मेंट बाय सिस्टमॅटिक्स. सिस्टमॅटिक्स काय आहे त्याचा आपल्याला त्या ठिकाणी विचार करायचा आहे. सिस्टमॅटिक्स बघा, व्हॉट इज मेंट बाय सिस्टमॅटिक्स. आता जे ह्युमन बिईंग आहे बघा, मानव जो आहे त्या मानवाला काय झालेलं आहे, नेहमी कुतूहल वाटलेलं आहे. कशाचं, जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांचा स्टडी करण्याचं. आणि मग फक्त त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा स्टडी म्हणजे डिफरंट काइंड्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांचा स्टडी करायचा आहे. म्हणजे फक्त एवढ्यावरच तो जो आपला ह्युमन बिईंग आहे तो थांबलेला नाही, तर त्यांच्यामध्ये जे रिलेशनशिप आहे त्याचा देखील मानवाला काय करायचा आहे, अभ्यास करायचा आहे किंवा त्याचं देखील कुतूहल त्याला लागलेलं आहे. आणि ती जी ब्रांच आहे स्टडी करण्याची त्या ब्रांचलाच आपण त्या ठिकाणी काय म्हणत असतो, सिस्टमॅटिक्स. सिस्टमॅटिक्स इज नथिंग बट द स्टडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. म्हणजे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांचा स्टडी करायचा आहे. म्हणजे कोणत्या लेवलला, त्यांच्यामध्ये जे रिलेशनशिप आहे म्हणजे डिफरंट टाइप्स ऑफ ऑर्गॅनिझम जे आहेत त्यांचा स्टडी करायचा आहे. त्याचबरोबर काय करायचं आहे,
त्यांच्यामध्ये रिलेशनशिप काय आहे, त्यांच्यामध्ये काय संबंध आहेत, त्याचा देखील स्टडी करायचा आहे, त्याला आपण म्हणतो असतो सिस्टमॅटिक्स. अँड धिस टर्म इज डिराइव्ड फ्रॉम द लॅटिन वर्ड सिस्टमा. म्हणजे सिस्टमा हा जो शब्द आहे, सिस्टमा बघा, सिस्टमा सिस्टमा हा जो त्या ठिकाणी लॅटिन भाषेमधला शब्द आहे, विच मीन्स सिस्टमॅटिक अरेंजमेंट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. म्हणजे जे सजीव आहेत त्यांचा आपल्याला पद्धतशीरपणे सिस्टमॅटिक्सपणे काय करायचं आहे, त्यांचा अभ्यास करायचा आहे किंवा सिस्टमॅटिक्सपणे त्यांना आपल्याला स्टडी करायचा आहे. त्यामुळं सिस्टमा सिस्टमा विच मीन्स काय आहे, त्याचा अर्थ काय आहे, द सिस्टमॅटिक स्टडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इज द सिस्टमा. इट इज द लॅटिन टर्म. काय हे लॅटिन टर्म आहे. आता जो कार्ल लिनियस आहे, कॅरोलस लिनियस आहे, त्याचं जे काही पब्लिकेशन आहे त्या पब्लिकेशनला त्यांनी नावच दिलेलं आहे बघा. तर हे जे सिस्टम आहे म्हणजे नेचर जे आहे, नेचर